सदैव सत्यासोबत। शहादा नगर परिषदेची सर्वसाधारण सभा बुधवार दिनांक 19 ऑगस्ट रोजी नगर परिषद कार्यालयात पार पडली। नगराध्यक्षांच्या अध्यक्षतेखाली झालेल्या या सभेत शहरातील पाणी पुरवठा, पथदिवे, स्वच्छता, अग्निशमन व्यवस्था, नगरपालिका गाळे, मोकाट गुरे, दिशादर्शक फलक, शहर सुशोभीकरण तसेच विविध विकास कामांबाबत सविस्तर चर्चा करण्यात आली। सभेत एकूण 27 विषयांवर चर्चा होऊन 24 विषय मंजूर करण्यात आले, तर विषय क्रमांक 5 आणि 10 नामंजूर करण्यात आले। विषय क्रमांक 3 स्थगित ठेवण्यात आला, त्यामुळे शहराच्या विविध नागरी प्रश्नांवर सभेत महत्त्वपूर्ण निर्णय घेण्यात आले। नगरपालिका गाळेधारकांना नोटीस देऊनच कारवाई। नगरपालिकेच्या मालकीच्या गाळे व दुकानांबाबत महत्त्वपूर्ण चर्चा झाली। गाळेधारकांनी करारनामा करून गाळे ताब्यात घेणे तसेच थकीत भाडे रक्कम 7 दिवसांच्या आत भरावी, अन्यथा दुकान खाली करून घेण्याचे आदेश किंवा गाळे सील करण्याची कारवाई करण्याचे अधिकार मुख्याधिकारी यांनी पारित केले असल्याचं सभेत सांगण्यात आले। मात्र संबंधित दुकानदारांना प्रथम अधिकृत नोटीस देऊन त्यानंतर नियमानुसार पुढील कारवाई करावी अशी भूमिका सभेत मांडण्यात आली। शहराच्या सुरक्षेच्या दृष्टीने अग्निशमन विभागात आवश्यक मनुष्यबळ वाढवण्याबाबतही चर्चा झाली। शहराचा विस्तार आणि वाढती लोकसंख्या लक्षात घेता अग्निशमन विभाग सक्षम असणं गरजेचं असल्याचं मत यावेळी व्यक्त करण्यात आले। शहरातील बंद पथदिव्यांच्या प्रश्नांवरही सभेत लक्ष वेधण्यात आले। नागसेन नगर परिसरातील गेल्या 15 दिवसांपासून पथदिवे बंद असल्याचं निदर्शनास आणून देण्यात आले। तसेच गरीब नवाज कॉलनी ते पटेल रेसिडेन्सी पर्यंतचे पथदिवे बंद असल्याचा मुद्दाही सभेत उपस्थित करण्यात आला। गणेशोत्सव तोंडावर आला असल्यानं शहरातील सर्व पथदिव्यांची किमान 15 दिवस आधी तपासणी व दुरुस्ती करून ते नियमित सुरू ठेवावेत अशी मागणी करण्यात आली आहे। सणासुदीच्या काळात नागरिकांना अंधाराचा सामना करावा लागू नये यासाठी नगरपालिका प्रशासनानं तातडीनं कार्यवाही करण्याची अपेक्षा व्यक्त केली आहे। शहादा शहरातील मोकाट गुरांचा प्रश्नही सभेला चर्चेत आला। रस्त्यावर फिरणाऱ्या मोकाट गुरांमुळे वाहतुकीला अडथळा निर्माण होण्याबरोबरच नागरिकांच्या सुरक्षेचा प्रश्न निर्माण होत असल्यानं त्यांचा बंदोबस्त करण्याची मागणी करण्यात आली आहे। याबाबत नगरपालिका लवकरच टेंडर काढून मोकाट गुरांच्या बंदोबस्ताची कार्यवाही करणार असल्याचं मुख्याधिकारी यांनी सभेत सांगितलंय। शहादा शहरातील प्रमुख रस्ते, चौक आणि महत्त्वाच्या ठिकाणी नागरिकांना मार्गदर्शन मिळावे यासाठी अनेक ठिकाणी दिशादर्शक फलक लावण्याचा विषयही सभेत मांडण्यात आला। तसेच शहरातील सरदार वल्लभभाई पटेल यांच्या पुतळ्याचं सुशोभीकरण करण्याबाबतही चर्चा झाली। शहराचं सौंदर्य वाढवण्यासोबतच ऐतिहासिक व राष्ट्रीय महत्त्व असलेल्या ठिकाणांचं जतन करण्याच्या दृष्टीनं हा विषय महत्त्वाचा मानला जातोय। महाराष्ट्र सुवर्ण जयंती नगरोत्थान महाअभियाना अंतर्गत शहादा शहर वाढीव पाणी पुरवठा योजनेच्या टप्पा 2 कामास मुदतवाढ देण्यासंदर्भातील विषय क्रमांक 3 स्थगित ठेवण्यात आला। या विषयावर अधिक चर्चा व आवश्यक बाबींचा विचार करून पुढील निर्णय घेण्यात येणार आहे। नगर परिषद हद्दीतील उपलब्ध जागा सामाजिक वनीकरण विभागास वृक्षारोपणासाठी उपलब्ध करून देणे तसेच ना हरकत प्रमाणपत्र देण्यासंदर्भातील विषय क्रमांक 5 नामंजूर करण्यात आला। तसेच स्वच्छता विभागातील वाहन व यंत्रसामग्रीच्या देखभाल व दुरुस्तीकरिता वार्षिक निविदा काढण्यासंदर्भातील विषय क्रमांक 10 देखील नामंजूर करण्यात आला। सभेत समता मेडिकल जवळील बोहरी मार्केट परिसरातील विद्यमान ट्यूबवेलवर विद्युत मोटार बसवून नागरिकांना पाणी पुरवठा करण्याबाबतचा विषय, वाढीव पाणी पुरवठा योजनेतील सौर ऊर्जा प्रकल्पासाठी जागा उपलब्ध करून देणे, सार्वजनिक शौचालय विकास कामांना मुदतवाढ, बाजारभावातील गाळे, स्वच्छ महाराष्ट्र अभियान, महिला व बालकल्याण विभागातील कामं, शाळांच्या स्ट्रक्चरल ऑडिट आदी विविध विषयांवर मंजुरी देण्यात आली आहे। एकूणच 24 विषयांना मंजुरी, 2 विषयांना नकार आणि 1 विषय स्थगित अशा निर्णयासह पार पडलेल्या या सभेत शहरातील दैनंदिन नागरी समस्या आणि आगामी सणांच्या पार्श्वभूमीवर आवश्यक उपाययोजनांवर विशेष भर देण्यात आला आहे। पथदिवे, मोकाट गुरे, अग्निशमन व्यवस्था, नगरपालिका गाळे आणि शहर सुशोभीकरणाबाबत प्रशासनाकडून लवकरात लवकर प्रत्यक्ष कार्यवाही होण्याची अपेक्षा शहादेकरांकडून व्यक्त करण्यात येते आहे। Subscribe now and press the bell icon. Never miss an update.